आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। भांडूप ते घाटकोपर दरम्यान वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, पूर्व उपनगरांना मुंबईशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग पावसाची संततधार पाहायला मिळते आणि वाहतूक कोंडी झालेली आहे। काय चित्र तिकडे पाहायला मिळतंय? बरेच नोकरदार वर्ग या वाहतूक कोंडीमध्ये अडकला असण्याची शक्यता आहे। एकतर प्रज्ञा, आपण बघितलं तर पीक आवर आहे आणि पीक आवरमध्ये अनेक जण मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। जसं आपण म्हटलं की पूर्व द्रुतगती मार्ग आहे, त्यामुळे नवी मुंबईतनं येणारे किंवा ठाण्यातनं येणारे हे सगळे लोक मुंबईच्या दिशेने जात आहेत। मुसळधार तर कधी अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय। सध्या तरी पावसाचा जोर कमी झाला असला आणि सखल भागातील पाण्याचा जिथे पाणी साचतो तिथं निचरा झाला असला तरी वाहतूक कोंडी आपल्याला मध्ये पाहायला मिळते। आता इथे स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, मधले काही पॅचेस आहेत तिथे वाहतूक कोंडी आहे आणि आपण बघतोय लांबच लांब रांगा, अगदी नाहूरपासून मग भांडूप, पुढे आपण बघितलं कांजूरमार्ग, विक्रोळी आणि मग घाटकोपरपर्यंत अशाच प्रकारची ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते। त्याआधी म्हणजे ठाण्यातनं तुम्ही येत असाल तर मग माझीवाडा ते नितीन कंपनी आणि मग अगदी आनंदनगर टोल नाका अशाच प्रकारची स्लो मुव्हिंग ट्रॅफिक पाहायला मिळते। त्यामुळे एक लेन ही सुरू करण्यात आली आहे। म्हणजे आपण बघितलं तर रॉंग साईडने एक लेन सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून लवकरात लवकर ही जी वाहतूक कोंडी झाली आहे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचा प्रयत्न इथे ट्रॅफिक पोलिसांकडून केला जातो। मात्र दुसरीकडे जो सर्व्हिस रोड आहे, सर्व्हिस रोडची स्थिती पण आपण दाखवूयात, कारण अनेक मुंबईकर जर रस्ते मार्गाने कामाला जायला निघाले असतील तर त्यांनी ही दृश्य बघावी, कारण जिथे साधारणपणे 10 मिनटं 15 मिनटं साधारणपणे भांडूप ते घाटकोपर अंतर पार करण्यासाठी लागतात, तिथे साधारणपणे अर्धा पाऊण तास तुम्हाला लागू शकतो। कारण अशा स्लो मुव्हिंग ट्रॅफिकमधनं जिथे वाहतूक कोंडी आहे किंवा स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे तिथनं पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे। आणि त्यामुळे पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्यातनं मुंबईकरांना जर पूर्व द्रुतगती मार्गाने तुम्ही दादर किंवा सायन किंवा चेंबूर मार्गाने जात असाल तर मग तुम्हाला अशाच वाहतूक कोंडीतनं मार्ग काढावा लागेल। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।